राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली रुग्णालयं मोफत उपचार देत नसतील तर त्या रुग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत सांगितलं। 108 आरोग्य रुग्णवाहिका सेवेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगानं यामधील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच 1737 नवीन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशीही त्यांनी माहिती दिली। राज्यातल्या सर्व दगडखाणींमध्ये गेल्या 5 वर्षात किती अवैध उत्खनन झालं, शासनाचे आर्थिक नुकसान, फसवणूक केली, बेकायदा दगड वाहतूक केली, या सगळ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल पुढील 3 महिन्यात विधानसभेत सादर करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली, त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलं।